लोहा शहरामधील जायकवाडी वसाहत येथील पंचशील ध्वज व विश्वशांती बौद्ध विहाराची पाटी व तिथं असलेलं कंपाऊंड इथल्या भूमाफियांनी इथले जे काही त्यांचे राजकीय काही कुठले वरदहस्त असतील आणि जे काही त्यांचे हे सगळे प्लॉटिंगची माफिया आहेत या सर्वांनी मिळून मागच्या 21 मेला तिथला पंचशील ध्वज उद्ध्वस्त करण्यात आला। त्या आमच्या सर्व लोहा तालुक्यातील कंधार तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील आमच्या बौद्ध बांधवांना या गोष्टी लक्षात आल्यानंतर 2 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलं। त्यानंतर इथं शहरामध्ये मीटिंग घेण्यात आली व तहसील कार्यालय लोहा येथे संबंधित घटनेच्या माहिती करून देऊन निवेदन देण्यात आलं की 5 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला। 5 दिवसात जर आपण कुठलीही कारवाई या लोकांवर जर केली नाही तर आमच्या सर्व बौद्ध बांधवांच्या आंबेडकरी चळवळीतील सर्व आमच्या बांधवांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल हा इशारा देण्यात आला। तरी पण प्रशासनाने 5 दिवसात कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे आम्ही येणाऱ्या 23 जूनला लोहा तहसील कार्यालयावर या सर्व भूमाफियांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत। त्या मोर्चामध्ये आमच्या प्रमुख 6 मागण्या आहेत। जर आमचा ॲज इट इज जसा आमचा पंचशील ध्वज 1990 पासून त्या ठिकाणी डौलाने फडकत होता तो जशाला तसा पंचशील ध्वज आमचा त्या ठिकाणी लावला पाहिजे। दुसरी मागणी आहे लोहा नगरपालिकेनं ज्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्याच्या नावानं 47 ची नोंद होती ते घाई गडबडीमध्ये 47 ची नोंद त्या ठिकाणी उडवण्यात आली। ती नोंद डबल जशाला तशी ठेवावी ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी विश्वशांती बौद्ध विहाराची पाटी असलेलं कंपाऊंड पंचशील ध्वज तिथला ओटा ॲज इट इज जशाला तसं त्या ठिकाणी लावावा व भूमाफिया जे लोक आहेत जे दिगंबर कोटलवार आणि त्यांच्यासोबत इतर 5 आणि पडद्याच्या मागून जे कामं करणारे आहेत जे राजकीय असतील या इथले लोहा नगरपालिकेमध्ये मी सत्ता आणण्यामध्ये मी इथला मधला दुवा आहे म्हणून सांगणारे आहेत यांच्यावर सुद्धा ॲट्रोसिटी अंतर्गत अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अंतर्गत ॲक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। आमची चौथी मागणी आहे उच्च न्यायालयाची यांनी दिशाभूल केलेली आहे। ज्या 22/2/2024 ला यांची गंगाखेड येथील यांच्या जलसंपदा कार्यालयामध्ये यांची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये सर्व अधिकारी होते। त्या अधिकाऱ्यांच्या त्या ठरावावर सह्या आहेत आणि ज्या लोकांनी 5 लोकांनी ते जमीन खरेदी केलेली आहे 2014 ला त्या लोकांनी कोर्टाची दिशाभूल केली। कोर्टाला जी इथं ध्वज आहे धार्मिक स्थळं आहेत विविध झेंडे आहेत हे लपवलेलं आहे म्हणून कोर्टाची सुद्धा अवमान केलेला आहे। आमच्या बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून कोर्टाची फसवणूक केली म्हणून 420 अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे। त्याबरोबर आजपर्यंत जी तिथं त्यांनी जमीन तिथले जे काही घरं वगैरे आहेत सर्व उद्ध्वस्त केलेले आहेत आणि आमचं शासनाला 5वी मागणी आहे की ॲज इट इज आज जशाला तशा अवस्थेमध्ये तिथं काही कुठलेही त्या जागेचं हस्तांतरित होऊ नये विक्री वगैरे होऊ नये ही आमची 5वी मागणी आहे। आणि आमची प्रमुख 6वी मागणी आहे की त्या ठिकाणी आमचे लोहा तालुक्यातील लोहा शहरातील असंख्य असे बौद्ध बांधव आहेत दलित बांधव आहेत भटके विमुक्त आहेत या ज्या बेघर आहेत ज्यांना आजही देशाला 78 वर्ष स्वातंत्र्य होऊन झालेले आहेत आजही त्यांना पाय ठेवायला जागा नाही। या ठिकाणी पालावर कुठंतरी ही लोक आपलं जीवन बसर करत असतात। त्या लोकांना बेघर लोकांना तिथं जागा द्यावी त्यांना शासनानं ती परत जागा यांची रजिस्टर रद्द करण्यात याव्यात आणि त्या जागा परत ताब्यात घेऊन त्यांना घरं बांधून द्यावेत। अशा या प्रमुख 6 मागण्यावर येणाऱ्या 23 जूनला आमचा जनाक्रोश मोर्चा राहणार आहे। याने मी या आजच्या बाईटच्या माध्यमातून लोहा पोलीस स्टेशनला तहसील कार्यालयाला निवेदन दिले। या माध्यमातून आपल्या तमाम लोहा कंधार आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांना आंबेडकरी चळवळीमधल्या सर्व आमचे जे बांधव आहेत भीमसैनिक आहेत माता भगिनी आहेत सर्वांना नम्र आवाहन करतो की कालचा वालधुनी येथील कल्याण वालधुनी ठाणे मुंबई येथील आमच्या सर्व बौद्ध बांधवांनी एकजूट दाखवली आणि शासनाला तिथं नमावं लागलं आणि आमचा तिथला विजय झालाय। तिथली जवळपास 36 एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं बौद्ध विहार होणार आहे। त्या ठिकाणी आमच्या सर्व शाळा होणार आहेत सर्व बौद्धांचे तिथं सांस्कृतिक केंद्र होणार आहेत। त्या धर्तीवर आमच्या
लोहा तालुक्यातील, कंधार तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांनी, जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी या मोर्चाला सहभागी व्हावं आणि नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे एवढं या ठिकाणी आपल्याला बोलतो. थांबतो. जय भीम. आत्ताच कायद्याची बाजू पंचशील कांबळे यांनी सविस्तर समजावून सांगितलेली आहे. त्याबद्दल आज जे आमचा ध्वज काढण्यात आलेला आहे, एकाचा नसून पूर्ण तालुक्याचा, राष्ट्राचा अवमान केलेला आहे या भूमाफियांनी. म्हणून पूर्ण लोहा तालुक्यातील बौद्ध बांधव पेटून उठलेला आहे. आम्ही मोर्चा आणण्याआधी त्याने तडजोड केली पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हणून आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नये. 4% तिथं ठेवून आम्हाला भेडवायचं काम करू नये. अन्यथा आम्ही तुम्हाला कधीच तिथं प्लॉटिंग किंवा घरं बांधू देणार नाही. हे सगळा लोहा तालुक्यातला बौद्ध बांधव आणि मागासवर्गीय तुटून पडल, मग तुम्हाला कळल या तालुक्यातले बौद्ध बांधव किंवा भीम सैनिक काय करणार, हे लक्षात ठेवा. एवढंच बोलून मी 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत. सप्रेम जय भीम. मी या ठिकाणी लोह्यातील जे काही आमच्या पंचशील धम्मध्वजाचा जो अवमान झालेला आहे त्या संदर्भात आम्ही 23 तारखेला जो जन आक्रोश मोर्चा केलेला आहे, त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की आपण या जन मोर्चामध्ये सामील व्हावं. सर्वप्रथम तर ही लढाई समाज विरुद्ध व्यक्ती किंवा व्यक्तीविरुद्ध व्यक्ती नाही, तर ही जी लढाई आहे आमची, तर ही समाज विरुद्ध शासन आणि प्रशासन असल्यामुळं आम्हाला ह्या गोष्टीची खूप खंत आहे की आमचं प्रशासन खूप कमजोर झालेलं आहे आणि आम्हाला रस्त्यावर यावं लागलेलं आहे आमच्या सन्मानासाठी. आज या ठिकाणी महाराष्ट्रभर मोर्चे चालू आहेत. प्रत्येक मोर्चाचा विषय हा वेगळा आहे. महत्त्वाचं कारण एकच आहे की महाराष्ट्रातली जी काही शासन आहे, जे काही आपण निवडून दिलेले नेते आहेत, ते व्यवस्थित नाही आहेत, भ्रष्ट नाही आहेत. म्हणून आज आम्हाला प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाला ही लढाई लढावी लागत आहे. जरी सगळ्यांचा मुद्दा वेगळा असला तरी महाराष्ट्रभर जन आंदोलन होत आहेत. तर आज या ठिकाणी मी फक्त एवढंच आवाहन करते की मोर्चाला या, सहभागी व्हा आणि जो आपला धम्मध्वज जो काढलेला आहे त्याचा मान आणि सन्मान परत आपण मिळू, एवढंच मला तुम्हाला म्हणायचं. जय भीम. जायकवाडी वसाहतीमध्ये जो प्रकार घडलेला आहे, आमची अस्मिता असलेल्या धम्मध्वजाचा या ठिकाणी अवमान करून तो काढण्यात आलेला आहे. हे कुठंतरी आमच्या अस्मितेला ठेस पोहोचवण्याचं काम इथल्या धनदांडग्या आणि प्लॉट मालकांनी केलेलं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आमची अस्मिता आम्हाला परत मिळाली पाहिजे. तसं तर पंचशील सरांनी ह्या बाबतीत सविस्तर आपल्याला काय काय आमच्या मागण्या आहेत ते सांगितलेल्याच आहेत. पण आज आम्ही तहसीलदार साहेबांना आणि पोलीस प्रशासनाला त्या माध्यमातून आमच्या भावना कळवलेल्या आहेत. पण मी ह्या ठिकाणी आपल्याला एवढंच आवाहन करते की येणाऱ्या 23 जूनपर्यंत जर आमच्या मागण्या मध्यस्थी करून पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या 23 जूनला जो जन आक्रोश मोर्चा होईल त्याला स्वतः प्रशासन हा जबाबदार असणार आहे. त्याला आमचा समाज जबाबदार राहणार नाही. त्याची प्रशासनानं नोंद घ्यावी, एवढं मी या ठिकाणी बोलते आणि थांबते. जय भीम, जय संविधान. जायकवाडी वसाहत येथे पंचशील ध्वजाचं जे अवमान झालेलं आहे, त्या अवमानाविरोधात वंचित बहुजन आघाडी व लोहा कंधार येथील बौद्ध समाज सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मी प्रशासनाला आज एवढंच सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला 22 दिनांक 22 पासून निवेदनं आणि शिष्टमंडळा थ्रू ते पंचशील ध्वज पुनर्स्थापित करा अशी मागणी करूनही आपल्याकडून कोणतेच कारवाई अद्याप करण्यात आलेलं नाही. व येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नाईलाजानं 23 जून रोजी धडक मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. ते मोर्चा तर निघणारच आहे. मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो व महसूल प्रशासनाला सांगू इच्छितो, तुम्ही जर 22 तारखेपर्यंत ध्वजाचा विषय पूर्ण न केल्यास 23 रोजी मोठा ध्वज घेऊन त्या जागेवर ध्वज लावूनच आम्ही मोर्चा पूर्ण करू. व येणाऱ्या या आंदोलनामध्ये आंबेडकरी घराण्यातून एखाद्या व्यक्ती या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय बसव.